गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल टाकले. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे. मोहरी तडतडली. आता मोहरी तडतडली आहे तर यामध्ये 5-6 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, जिरे टाकून व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत. मिरच्या, 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक चिरलेले ते पण आपल्याला इथं तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. कांदा लवकर परतावा यासाठी इथं मी अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे, जेणेकरून कांदा लवकर भाजून येईल. आता मीठ टाकल्यानंतर कांदा आपल्याला पारदर्शक होईपर्यंत भाजायचा आहे. त्यामध्ये अर्धी वाटी मी इथं शेंगदाणे घातलेले आहेत. तुम्ही इथं वटाणे, काजू भाज्या कुठल्याही वापरू शकता, जसं फरसबी आणि गाजर. त्यामध्ये 1.5 वाटी मी इथं दूध घातलेलं आहे. आता दूध घातल्यानंतर 1.5 ग्लास मी इथं पाणी घातलेलं आहे. हा पदार्थ मी 2 व्यक्तींसाठी बनवत आहे. आता पाणी आणि दूध टाकल्यानंतर हे मिश्रण आपल्याला उलथण्याच्या साहाय्याने छानपैकी ढवळून त्यामध्ये कलर येण्यासाठी इथं मी 1 चमचा हळद टाकलेली आहे. हळद टाकली, मिक्स करूयात आपण इथं. आता हे सर्व मिश्रणाला येल्लो कलर आलेला आहे पहा. आता हे आपण 10 ते 15 मिनिट उकळण्यासाठी ठेवायचं आहे. आता हे सर्व मिश्रण उकळलेलं आहे. आता उकळलेल्या मिश्रणामध्ये इथं बारीक भाजलेला रवा मी इथं टाकून घेणार आहे. तो आहे 2 वाट्या, मीडियम साईजच्या 2 वाट्या बारीक रवा. व्यवस्थित गुठळ्या न होता आपल्याला ह्या दूध आणि पाण्याच्या मिश्रणामध्ये टाकून उलथण्याने सतत ढवळत राहायचं आहे, जेणेकरून ढवळत राहिल्यामुळे उष्णता मिळते आणि हे मिश्रण घट्ट होतं. आता यामध्ये बारीक चिरलेले टमॅटो टाकलेले आहेत मी आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. आता हे आपण छानपैकी मिक्स करून घेऊयात. इथं पहा, छान त्याला बुडबुडे फुटलेले आहेत आणि आपलं हे मिश्रण शिजत आलेलं आहे. इथं चवीपुरतं मीठ टाकून हलवून घ्यायचे. इथं पहा, हळूहळू असं हे मिश्रण घट्ट होत येत आहे. आता पूर्णतः घट्ट झालेला आहे. यामध्ये आंबट गोड चवीसाठी आपल्याला इथं अर्धा लिंबू मी इथं पिळून घेतलेला आहे. हे दुधातलं उपीट खूप सुंदर आहे आणि चवीला तर खूपच छान आणि सॉफ्ट आहे. यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकतेय. दुधातलं उपीट आणखीन सॉफ्ट आणि चवदार होईल तुपामुळं. जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही ते अवॉइड पण करू शकता. आता इथं आंबट चवीला बॅलन्स करण्यासाठी मी साखर आणि कोथिंबीर टाकून व्यवस्थित या मिश्रणाला मिक्स करून घेत आहे. आहे ना सुंदर येल्लो कलरचं, हिरवं, लाल आणि पिवळ्या कलरचं उपमा. हा दुधातला उपमा कसा वाटला